रामकृष्ण हरी जय राम
देवा कमी देवा काय देनो आरे कमी देवा काय देनो आरे कमी देवा काय देनो वैष्णवा संगते सुखवाटी देवा वैष्णवा संगते सुखवाटी देवा आरे कमी देवा काय देनो आरे कमी देवा काय देनो
Hare
सुख वाटे जीवा आणि कमी देवा काय नेनो गायनाचे मुळे आपुलिया छंदे गायनाचे मुळे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने तो का म्हणे आता आपुल्या सयासे तो का म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिसे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने विठ्ठला समचरण सरोजम सांद्रणीला भोदाबम जगणनिहित पाणी मंडला मंडलाना तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम सदैव धवलहासम विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागस्ततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम 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 पांडुरंगा करो संतांच्या त्यांच्या प्रभाताने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे गेले स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणे आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे असती लोका टाळ मृदंग हार्मोनियम श्रुती देखा
तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करून या सकळा हरिकथा बोली बुबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी संतांच्या वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावी जवळी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवीर वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावी जवळी वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा कायनेनो प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग गायलेला अभंग उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रातील गायकार संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तसे महाराष्ट्रातील सगळे संत अधिकारात्मक आहे ज्याचा त्याचा अधिकार ज्याचं त्याचं कार्य करतो वेगळा आहे जसं ज्ञान म्हटले की आपल्याला ज्ञानोबाराय आठवतात शांती म्हटले की पैठणचे नाथ बाबा आठवतात आणि वैराग्य म्हटलं तर आमचे जगद्गुरु तुकोबाराय आठवतात ते जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की वैष्णवाच्या संगतीमध्ये जे सुख आहे ते जगाच्या पाठीवरती कुठे नाही वैष्णवा संगती सुख वाटे जीवा या वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख प्राप्त होतं आणि कमी देवा काय नेम देवा याच्यापेक्षा मला दुसरं काही नको का नको कारण या वैष्णवाच्या संगतीमध्ये गायला मिळतं
उड्या मारा मिळतात, नाचाय मिळतात. गाय नाचे उडे आपोलिया छंदे आणि मनाचे आनंदे आवडीने सगळ्या गोष्टी इथं या ठिकाणी करता येतात संप्रदायामध्ये, या वैष्णवाच्या संगतीमध्ये. आणि म्हणून हे सांगत असताना महाराज म्हणतात, या संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर लाज घेण्याची गरज नाही. लाज, भय आणि शंका, लाज थोडी बाजूला ठेवायची, भय घ्यायचं नाही. मनामध्ये शंका घ्यायची नाही. लाज, भय, शंका आणि दुरावेला मान. इथं मान पाहण्यासाठी या ठिकाणी वैष्णवाची संगती नाही. या सगळ्या गोष्टी सोडून या ठिकाणी यायचं. आणि म्हणून हे सांगत असताना महाराज म्हणतात, तुका म्हणे आता पुल्या सायासे. हे परमेश्वरा, हे पांडुरंगा, तू जगाचा सांभाळ करणार आहेस. तुका म्हणे आता आपल्या सायाशी आम्हा जगदीशे सांभाळ. हे परमेश्वरा, हे माया बापा, तू आमचा सांभाळ कर विठाल. कशा निमित्ताने सेवा हे सर्वांना श्रोत आहे. सालाबाद प्रमाणे आपला चालत असला हा अखंड हरिनाम सिद्धेश्वर संत गुलाबाबांचा पारायण सोहळा वर्ष दुसरं आणि सुंदर असा हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी बापूराव महाराज या ठिकाणी सुंदर असं नियोजन करतात. आणि खऱ्या अर्थानं आपल्या या वस्तीवरती अलौकिक असं वातावरण निर्माण झालेलं आहे. एक दिवस जरी कीर्तन जरी ठेवायचं म्हटलं तरी सहजासहजी होऊ शकत नाही. परंतु जवळजवळ 5 दिवसाचा हा कीर्तन महोत्सव सप्ताह या ठिकाणी होतोय. सिद्धेश्वर संत गुलाबाबांचा द्यावे तितके धन्यवाद कमी आहेत. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. कोण तुकोबर आहे? थोडासा आवाज द्या. कोण तुकोबर आहे? ज्यांचा अधिकार एवढा अधिकार आहे, केवढा अधिकार आहे, ज्यांनी पंचम वेद रूपी गाथा लिहिला ते तुकोबर आहे. जीवन कसं जगावं या गाथेमध्ये, जसं जीवन कसं जगावं भागवत ग्रंथ शिकवतो आणि मरावं कसं हा ग्रंथ गीता शिकवतो. विठाला कोबरा म्हणजे सामान्य नाही. ज्यांच्या नामामध्ये एवढी ताकद आहे की नुसतं नाव जर घेतलं, तुकाराम तुकाराम, नाम घेता कापे यम, यम थरथर कापतो, एवढी मोठी ताकद आहे. आणि म्हणून वैराग्य म्हटले की आमच्या जगत, शांती म्हटलं की बैठायचे नाद, आणि ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा. आता सामान्य माणसाला ज्ञान मिळवावं लागतं, सामान्य माणसाला ज्ञान मिळवावं लागतं. परंतु ज्ञानेश्वर महाराज असे होते की उपजताची ज्ञान. सामान्य माणसाला तुम्हाला ज्ञान मिळवावं लागतं, परंतु ज्ञानोबा असे होते की जणाबाई आमच्या म्हणावं की ज्ञानाचा सागर,
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. थोडासा आवाज दे, थोडासा आवाज. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा म्हणावं की ज्ञानियांचा राजा गुरु महाव. ते ज्ञानोबा म्हणजे ज्ञान म्हटले की आपल्याला ज्ञानोबा आठवतात. आणि शांती म्हटलं की पैठणचे नाथ बाबा. किती शांती असेल, नाथ बाबाची किती शांती असेल. एक माणूस एकनाथ महाराजांच्या अंगावरती पान खातो. थोडासा आवाज देतो. एकनाथ महाराजांच्या अंगावरती पान खाऊन थुंकला. एकनाथ महाराजांना राग आला नाही. आणि संत त्याला म्हणायचं दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याच्या. अरे ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये क्षमा आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये शांतता आहे, तो संत आहे. एकनाथ महाराजांच्या अंगावरती तो माणूस थुंकला, पान खाऊन थुंकला. एकनाथ महाराजांना राग आला नाही. एकनाथ महाराज गेले गोदावरी तीरावरती स्नान केले. परत माघारी आले. परत तो माणूस पान खाऊन बसलेला होता थुंकण्यासाठी. परत तो थुंकला एकनाथ महाराजांच्या अंगावरती. परत नाथ बाबा गोदावरी तीरावरती गेले, स्नान केलं, परत माघारी आले. परत तो थुंकला. असा प्रकार 108 वेळा घडला. किती वेळा? 108 वेळा हा प्रकार घडला. शेवट त्याच्या तोंडाचं कातड गेलं पान खाऊन थुंकून. नतमस्तक झाला, साष्टांग दडवड घातला. नाथ बाबा माझ्याकडून चुकी झाली, माझ्याकडून चुकी झाली. मला तुम्हाला राग आणायचा होता. तरी एकनाथ महाराजांना राग आला नाही. यवण अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. त्याला प्रसाद दिला आणि मुक्त केला. ते नाथ बाबा एक विंचू पाण्यामध्ये उडत आहे. एकनाथ महाराजांनी पाहिलं. पाहिल्यानंतर एकनाथ महाराजांना दया आली आणि एकनाथ महाराजांनी त्या विंचवाला हातावरती पकड उचललं. आता विंचवाचा गुणधर्म काय? विंचवाचा गुणधर्म काय? विंचू चावलाय का नाही कोणाला? मला चावलाय म्हणून मला अनुभव आहे म्हणून सांगतो. थोडा आवाज दे बाळा, थोडासा आवाज मोकळा करा आवाज. त्या विंचवाने नांगी मारली नांगी. बरं आग झाली एकनाथ महाराजांच्या हाताची. हात झाडल्याबरोबर विंचू खाली पडला. परत तो बुडू लागला. एकनाथ महाराजांनी परत त्याला उचललं. परत त्यानं त्याचा गुणधर्म दाखवला. विंचवाने नांगी मारण्याचा गुणधर्म चावला. परत विंचू, परत आग झाली, हातातून विंचू खाली पडला. असं बऱ्याच वेळा झालं. एक साधक म्हटला, बाबा नाथ बाबा तुम्ही काय करताय? तो विंचू तुम्हाला चावतोय तरी तुम्ही त्याला वाचवताय. एकनाथ महाराजांनी जे उत्तर दिले ते फार गोड आहे. एकनाथ महाराज सांगतात की त्याचा गुणधर्म चावण्याचा आहे, त्याचा गुणधर्म चावण्याचा आहे आणि माझा गुणधर्म त्याला वाचवण्याचा आहे. विठाला तो त्याचा गुणधर्म सोडणार नाही आणि मी माझा गुणधर्म सोडणार नाही. दयावंत जे अंतरे
अंतकरणामध्ये दया आहे, क्षमा आहे. दयावंत जे अंतरी, धन्य ते संसारी, ते संसारिक धन्य आहे ज्याच्या अंतकरणामध्ये दया. तसे नाथ बाबा. आणि म्हणून वैराग्य म्हटलं तर आमचे जगद्गुरु तुकोबरा, जे देहासहित वैकुंठाला गेले ते तुकोबरा आहे. ज्यांचा पंचम वेद रूपे गात आहे ते तुकोबरा आहे. ते तुकोबरा आहे. सांगतात या वैष्णवाच्या संगतीमध्ये जे सुख आहे ते कुठेच नाही. तसं जर पाहिलं तर जगद्गुरु तुकोबऱ्याचा अधिकार फार सामान्य नव्हता. त्याचा अधिकार एवढा होता. 65 लाखाची जागीर 450 वर्षापूर्वी होती महाराजांची. राजवाड्यासारखी वाडे होते, सावकारी होती, दुकानदारी होती, महाजानी, सगळ्या गोष्टी ओतप्रोत होत्या. आणि सगळ्या गोष्टी असल्यानंतर सुद्धा थोडा तरी जगद्गुरु तुकोबरायचं कधी प्रपंचामध्ये मन रमलं नाही आणि मन रमूही नाही. कारण विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून, हे चित्त जे आहे हे प्रपंचातून विटलेलं होतं आणि भगवंताच्या चरणावरती लागलेलं. 62 लाखाची जहागिरी महाराजांनी वाटून टाकली. मला वाटतं पहिली कर्जमाफी त्यावेळेस तुकोबरायने सगळं वाटून टाकलं. लाथ मारली संसाराला, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. जगद्गुरु तुकोबरायने संसाराला लाथ मारली, लाथाळीला संसार केला षडोर्मीचा मार. उघड्या डोळ्याने संसाराची राख रांगोळी केली. स्वतःची धर्मपत्नी हन्ना वाचून मरण पावली. तरी जगद्गुरु तुकोबरायने म्हणावं, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली. बरं झालं बायको मेली. आता एखादा म्हणेल का असा कोण, बरं झालं बायको मेली म्हणेल का एखादा? नाही हो, सर्दी जरी खोकला झाली तर आपण पटकन दवाखान्यात नेणारे माणसं आहोत. ते तुकोबरायने म्हणायचे, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा. बरं झालं म्हटले निवांत. आणि कधी भंडारा डोंगाव, भामचंद्र डोंगाव, बोर्डेश्वरच्या डोंगावर एवढं चिंतन केलं. आणि म्हणून तुकोबराचा अधिकार आहे. आता माझा सुद्धा अधिकार नाही तुमच्या समोर सांगण्याचा. तुम्ही फार सुज्ञ आहात. या ठिकाणी गुरुवारी हरिभक्त ब्रह्मगुरू महाराज बसलेले आहेत. सर्व आपल्या गावातील सर्व तात्या बसलेले आहेत, नाना आहेत, उत्कृष्ट असे मृदंगवाद आहेत, नायकडं नाना आहेत, सगळे बसले मंडळ, तुकाराम महाराज, सगळे मंडळ. ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे. मी तू अल्पमती ही न काय वर्णू तुमचे. हे काय थोरपण पायाची वाहन. अधिकार नाही, परंतु आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो. आणि म्हणून तुकोबराचा अधिकार होता. कारण या प्रपंचाची होळी केली महाराजांनी. प्रपंच रचना सर्व भोगुनी त्यागली. आधी भोगला आणि मग त्यागून. कारण या संसारामध्ये मात्र सुख नाही, समाधान नाही, शांतता नाही. एक छोटासा दृष्टांत आठवला या अनुषंगाने. दृष्टांत कशासाठी? सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांत असतो. एक संसाराने त्रस्त झालेली म्हातारी म्हटलं तर चालेल का? तर एखादी मावशी म्हणाली, मुडद्या माझ्या बोलतोस का? हे दृष्टांतातली म्हातारी, हे आजी म्हणू आपण. आजी, ते संसाराने त्रस्त झालेली आजी
रात्रीची निघाली. कुठं निघाली? माराय निघाली. ती मला भेटली. म्हटलं काय झालं याची? नाही म्हणले संसाराने त्रस्त झाली, वैताग आला प्रपंचाचा. म्हटलं झालंय काय? सून नीट बोलत नाही, मुलगा नीट बोलत नाही, म्हातार नीट बोलत. म्हातार लक्षात आलं? त्या म्हातार म्हणजे नवऱ्याला म्हातारा म्हणतात. ज्याला अनुभव आहे ते हसतात बघा. म्हणजे कोणी नीट बोलत नाही, वैताग आला प्रपंचाचा. ते तुकोबरायचे गाभण काय महाराज म्हणतात का? बाईल म्हणे खरं मारता तरी बरे, नाशी येले घरातून कोणी आला. शेवटच्या क्षणाला ज्यानं आयुष्यभर संसार केला ते शेवटच्या क्षणाला म्हणते हे म्हातार सगळं गाव ना गाव गेलं तर ह्याचा नंबर कधी लागायचा. बाईल म्हणे खर मारता तरी हे मेल्याला बरं सगळ्या घरात घाण करून टाकली. बेडकं टाकतंय, खोकतंय. आयुष्यभर जिनं साथ केली, नाशी गेले घरात कोणी जाऊ सोडून ते विषय. मग ते म्हटले म्हातारे नीट बोलत नाही, नातवाडे नीट बोलत नाही, सून नीट बोलत नाही, मुलगा नीट बोलत नाही, मला मारायचंय. महाराज म्हटले अगं मरू नकोस आई. आजी म्हटलं म्हणू नकोस, हा परत परत जन्म नसतो, एकदाच असतो. बऱ्याच गोड गैरसमज आहे ते माणूस मेल्यानंतर पुढचा जन्म माणसाचा मिळतो. मनात आणायचं नाही. एकदा ना माणूस मेला की मेला, त्याला परत जन्म नाही. पाप जास्त झालं की नरक, पुण्य जास्त झालं स्वर्ग आहे. पाप आणि पुण्य दोन्ही समान व्हावं लागतं. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, हे दोन्ही समान झाल्यानंतर मनुष्य जन्म आहे. सहजासहजी प्राप्त होत नाही. तसं असतं तर आमच्या महाराजांनी लिहिलं नसतं. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझे भाग. अरे शपथ घेऊन सांगतो एकदाच आहे. म्हणून तिला सांगितलं माय अगं मरू नकोस, आनंदाने जीवन जगायचं, जगाला आनंद अर्पण करायचा, याच्यासाठी जन्म आहे. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंद हे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी सुगंधाप्रमाणे दरवळत राहिला पाहिजे. आनंदाने राहा म्हटलं, आनंदाने जीवन जगण्यासाठी हा जन्म आहे. थोडा इको ठेव बाळ. आणि म्हणून तेव्हा सर्व समजावून सांगितलं. माय म्हटलं मरू नकोस, एकदाच आहे शेवटची पाळी. एक मनुष्य जन्म चुकालिया वर्म फेरा पण एकदाच आहे. नाही म्हटले महाराज मरणार आहे. रात्रीचा प्रसंग आहे. म्हणलं मराय चाललेस, हातात खंजीर कशाला घेतलाय? नाही म्हणले महाराज तुम्हाला कळणार नाही, साप ही चुकाटा दिसला पाहिजे. आता निघाली कुठं? साप ही चुकाटा बघण्याची काय, कशाने तरी मरणारच आहे. अहो नुसतं मर जरी माणसाला सहन होत नाही, आगा मर हा ना बोल सहन. या संसारामध्ये तीळ मात्र सुख नाही, समाधान नाही. म्हणजे आनंदाने जीवन राहायचं, आनंदाने जीवन जगायचं. अजून एक छोटासा दृष्टांत त्या अनुषंगाने आठवला. एक नवीन लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर नवीन सासू झालेली होती. घरामध्ये सूनबाई आलेली होती. नवीन सासू झालेली होती आणि लग्न झाल्यानंतर ती सासूबाई कुठं बसते? कोणी सांगू शकाल का? कुठं बसते सासू? आहेत काय? कुठं बसते सासू? आवाज नाही थोडस, आवाज मोकळा. हा मुलाचं लग्न झालेलं असतं, ती नवीन सासू झाली. कुठं बसते नक्की ती लग्न झाल्यानंतर?
हा जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. सांगा लवकर, कुठं बसलं? घरात साहित्य आलेलं असतं का? जो कोणी उत्तर देईल त्याला मी चांदीचं नाणं देणार आहे. तर मला जर चांदीचं नाणं द्यायचं असेल तर मी इकडे कशाला आलो असतो? सांगा उत्तर पटकन सांगा. जे उत्तर देईल त्याला मी आजचं पाकिट देऊन टाकतो. मोकळं बोला बोला पटकन. कुठं पत्र्या आयराच्या पाकिटात कुठं कुठं साहित्य आलेलं असतं. काय सामान आलेलं असतं ना तिकडून. काय वसरीला हा कुठं कुठं सोप्यात. वा वा मावशींसाठी एकदा सर्वांनी टाळे वाजले. बरोबर सोप्यात बसले, सोप्यामध्ये बसले होते सोप्यावरती. आणि शेजारी सून उभी होती. सासूबाई म्हटले सुनबाई म्हटले माझ्यापाशी येऊन बस. सुनबाई म्हटले नको ते तुम्हीच बसता, तुमचा अधिकार आहे. मी दुसरीकडे बसते, खुर्ची मांडून बसते. सासू म्हटले आणि ही म्हटली पुढचीच जरा दिसते. आणि जर मीच खुर्ची बसल्यावर मग तू कुठं बसणार? याच्यावरती ती म्हणली आत्याबाई तुम्ही जर खुर्चीवरती बसला तर मी खाली फरशीवरती बसते, आणि मीच फरशीवर बसल्यावर तू कुठं बसशील? हे लागलं ना, बघत बघत लागलं. म्हटले तुम्ही जर फरशीवर बसला तर मी बाहेर वाट्यावरती बसते, आणि म्हणले मीच वाट्यावरती बसल्यावर तू कुठं बसशील? ती म्हणली आत्याबाई तुम्ही जर वाट्यावरती बसल्यानंतर मी एक खड्डा खणते, त्या खड्ड्यात जाऊन बसते. परत थांबले नाही. म्हटले खड्ड्यात मी बसल्यानंतर तू कुठं बसशील? ते म्हणले आत्याबाई तुम्ही जर खड्ड्यात बसला तर मी वर्ण माती टाकते. अशासाठी सांगतो आनंदाने जीवन, एकामेकाच्या विचाराने राहिलं पाहिजे, आनंदाने जीवन जगलो पाहिजे. आनंदाची डोई किंवा एक अभंग सर्व सुखले आलो सर्व अलंकार आणि आनंदे निर्भय अटुल्य तसो. याच्यासाठी जन्म आहे. महाराज सांगतात या संसाराच्या सागरामध्ये तीळ मात्र सुख नाही, समाधान नाही, शांतता नाही, आणि म्हणून ते सुख या वैष्णवाच्या संगतीमध्ये आहे. हेच जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये प्रथम चरणामध्ये सांगतात वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि अनेकमे देवा काय नेनो. कारण वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख आहे, समाधान आहे, शांतता आहे.
बाकीकडे जे सुख दिसतं ते दिसाय सुख आहे, असाय सुख नाही. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता आहे वडे. तसं दोन ठिकाणी सुख सांगितलेलं आहे. एक संतांच्या संगतीमध्ये सुख आहे, दोन देवाच्या जवळ सुख आहे. जाऊ देवाची आगावा देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. तुझे पायी सुख सर्व सर्व आहे. तुका म्हणे काही न मागे अनेक आणि तुझे पायी सुख सर्व आहे. एक देवाच्या जवळ सुख आणि एक साधू संतांच्या जवळ सुख. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताबाई हे चारही भावंड ज्यावेळेस पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर तुमच्या ज्ञानोबरायांनी पांडुरंगाच्या रूपाकडे पाहिलं आणि रूपाकडे पाहिल्यानंतर ज्ञानोबराय म्हणतात, रूप पाहता लोचणे सुख झाले व साजणे. ज्ञानोबराय म्हणतात रूप पाहिलं आणि सुख प्राप्त झालं. हे ऐकलं मुक्ताबाई म्हणते, दादा तुम्ही जे बोलताय ते मला पटत नाही. कारण समाजामध्ये एवढी लोक आहेत की त्यांना देव आवडत नाही, ते कधी पंढरपूरची वारी करत नाहीत. नास्तिकवादी जन्माला आले, देव धर्म सांधी पडले, सकळ अंतरिक्षय गोंधळ गाजत असे. त्यांना का देव आवडत नाही, त्यांना का सुख प्राप्त होत नाही, ते पंढरपूरची वारी का करत नाहीत. याच्यावरती ज्ञानोबराय आपल्या मुक्ताबाईला सांगतात, अगं मुक्ता, ती त्यांची चुकी नाही. म्हटले का? कारण तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी ती भूत जन्मासी जोडी. नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांच्या. त्याला पुण्य असावं लागतं. आणि म्हणून ज्ञानोबराय सांगतात त्यांची चुकी नाही, त्याला हजारो जन्मीचं पुण्य असावं लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे. अरे हजारो जन्मीचं पुण्य असल्यानंतर मुखामध्ये नामस्मरण येतं आणि मग तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. मी पणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती आहे. मी पणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती आहे. निवृत्त झाल्यानंतर माणसाला प्राप्त होतं ज्ञान, म्हणून दुसरा ज्ञान दे. एकाला ज्ञान प्राप्त झालं की भक्तीचा मार्ग सोपा झाला, म्हणून तिसरा सोपान आहे. आणि भक्तीचा मार्ग सोपा झाला रे झाला की माणसाला मिळते मुक्ती, म्हणून चौथी मुक्ताबाई. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सुख दोन ठिकाणी बोलून गेलो. एक देवाच्या जवळ, या सुखासाठी देव सुद्धा वेडा झाला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला,
सजनी राहीना ज्या सुखाचा देव रेणावला ज्या सुखाचा देव रेणावला वैकुंठ सोडोनी साठी देवाने सुद्धा अवतार धारण केला. पहिला निवृत्ती म्हणजे सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मसोपान तो झाला, भक्त आनंद वर्तला आणि आदिशक्ती मुक्ताबाई. सिद्धेश्वर संत गुलाबबाबांचा अवतार म्हणजे सामान्य नाही. सिद्धेश्वर संत गुलाबबाबा म्हणजे सामान्य नाही. शाहिरांचं गीत फार सुंदर आहे. अरे सामान्य नाही हा देव, कितीही वय महिमा वर्णो गुलाबाची. नोहे हा सामान्य महिमा संत, सामान्य नाही. संत म्हणायचं का देव म्हणायचं गुलाबाबा. अरे जे मनात गोष्टी ती प्राप्त होणारा देव आहे. माझ्या जीवनामध्ये प्रसंग आहे, मी अंतकरणामध्ये जी गोष्ट बोललो ती पूर्ण झाली. आता काही गोष्टी बोलायच्या नसतात, काही गोष्टी बोलायच्या असतात. दर्शन जरी बाबाने दिलं स्वप्नामध्ये तर त्या गोष्टी बोलायच्या नसतात, परंतु ज्या मनामध्ये गोष्टी प्राप्त झाल्या आज तुमच्या समोर हा जरी तुमच्या समोर कीर्तन करतोय, सगळ्या गोष्टी आहेत. बाबांच्या कृपेने 100च्या वरती आपले बाबांची भजने आपल्याला माझ्या मुखातून किंवा माझ्या हातातून लिहून घेतली. बाबा काटेलमध्ये जावा, आपले सोनाईचे भक्त आहेत मंडलिक महाराज व्यासपीठ चालत, तिथं सुद्धा आपलं जे गाणं लागतं, जे भजन लागतं, रेडाया गावी गुलाबाबा सदा भक्ता दिसतो. काटेलमध्ये गेलं तर ते ऐकाय मिळतं. आता बापू इकडे सागरला जाऊन आले, जिकडं जाईल तिकडे हे आपलं भजन आहे, गावाचं भजन तिथं ऐकाय मिळतं. हे कोण करताय? तुझ्या सत्याने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या आवळी ऐसास तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. गुलाबाबा म्हणजे सामान्य नाही. गुलाबा संत आहे साक्षात भगवंत. गुलाबा संत आहे साक्षात भगवंत. गुलाबा संत आहे साक्षात भगवंत. आहे साक्षात भगवंत. किती महिमा वर्णन गुलाबाचे, किती महिमा वर्णन गुलाबाचे नाव. नय गुलाबा संत आहे साक्षात भगवंत. नय गुलाबा संत आहे साक्षात भगवंत. गुलाबा संत आहे साक्षात भगवंत. नय गुलाबा संत आहे साक्षात भगवंत. आहे साक्षात भगवंत. साक्षात भगवान परमात्मा गुलाबाबा श्रीकृष्णाचा अवतार आहे. ज्यावेळेस काही वर्षापूर्वी आळंदीला शिकत होतो थोडं त्यावेळेस हडपसर मध्ये माझ्या जीवनातील प्रसंग आहे. काही दिवस काढले, घरी आलो, परत माघारी जात असताना हडपसर मध्ये गेल्यानंतर एका स्टॉलवरती गेलो होतो मी, आणि गेल्यानंतर माझ्या खिशातील पैशाचे जे पाकिट होतं ते त्या स्टॉलवरती राहून गेलं. एसटीत बसलो होतो, पाकिट बघितलं, खिशात पाकिट नाही पैशाचं. प्रसंग फार वेगळा आहे. त्यावेळेस मोबाईल जवळ नाही, कुठली गोष्ट नाही. काय करायचं? अंतकरणामध्ये फक्त बाबांना आठवलं. अंतकरणामध्ये गुलाबाबांचा चेहरा माझ्या डोळ्याच्या समोर आला. बाबा याच्यातून मार्ग दाखवा. आता 1 रुपयाही जवळ नाही, पुढे जायचं का मागे जायची घ्या, आणि कोणाला बघायचं? बाबांनी जणू काय ती हाक माझी ऐकली असावी. फिरत फिरत मी त्या स्टॉलवरती गेलो, आणि गेल्यानंतर म्हटलं माझं इथं पॉकेट सापडलंय का, पडलेलं दिसलंय का? तो नतमस्तक झाला, म्हणला तुमचीच वाट बघत बसलो होतो, तुमचं पाकिट मी माझ्या जवळ ठेवलंय. कोण असा असेल की पाकिट, पैशाचं पाकिट माघारी देतोय? हे कोण करताय?
तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे किंबहुना मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आणि मग माझ्या लक्षात आलं की जीवनामध्ये ज्या वेळी क्षणाला बाबांची आठवण काढली त्यावेळेस बाबा मला धावून आले. विठाला संगतीमध्ये आहोत आपण. एवढा हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्व अन्नदान करणारे सगळ्या गोष्टीने परिपूर्ण झटणारे जे आहेत खऱ्या अर्थानं तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार कुठल्या मार्गातून परोपकार करा ते शेवटच्या क्षणात आपल्या कामा येतो. आणि म्हणून या संतांच्या संगतीमध्ये आलो पाहिजे. वैष्णवा संगती सुखवाटी जीवा आणि कमी देवा काय नेणू. आणि म्हणून एकदा सर्वांनी हाताने टाळी थोडा जोड आवाज हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचंय. आपण बरोबर या ठिकाणी वेळेमध्ये थांबणार आहोत. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा मला काय कोणाचं भजन एवढं काय ऐकू आलं नाही. बसलेले माणसं म्हणतील हे तुम्हाला गुत दिलंय असं गुत्यातला काय भाग नसतो. तुम्ही आम्ही खेळी मिळी रात्रीची कीर्तन करायला सांगा परवाच कीर्तन सांगू दे बघा कीर्तन एकट्याच नाही का म्हणे खेळी मिळी गदार वळे आनंद. अरे पाठीमागच्या कीर्तनामध्ये बोलून गेलो सर्वांनी भजन करा सगळे म्हणायचे विठ्ठल विठ्ठल आणि एक मावशी म्हणायची वामण्याचा बाप. काय झालंय मावशी म्हटलं काय म्हणतेस म्हटली माझ्या नवऱ्याचं नाव विठ्ठल आहे माझ्या पोराचं नाव वामण्या. मग वामण्याचं बाप म्हणले की झालं विठ्ठलाचं भजन. अगं तुझ्या वामण्याच्या बापाचं भजन नाही जगाच्या बापाचं भजन आहे. करा सर्वांनी हात वरती मिसरी घातल्यास तर थुकून टाक. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 गुलाब बाबा गोपाला 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 गुलाब बाबा गोपाला. एक टाळी अशी वाटते. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला करा सर्वांनी हात खाली करा. भजन तुम्हाला लागला भा जय गुलाब. प्रणाम प्रणाम.
नक्कीच सिद्धेश्वर संप्रदाय या ठिकाणी चालू आहे. आपण प्रार्थना या कीर्तनाच्या माध्यमातून करूया. नक्की भगवंताच्या चरणी प्रार्थना या ठिकाणी नक्कीच करतोय की समाजात शांतीचा सख्य आनंद लाभतो आणि सुखमय जीवन कीर्तनाच्या माध्यमातून गुलाबाबाच्या चरणी प्रार्थना करतो. खऱ्या अर्थानं आता तुम्ही हिंदीमध्ये, आता आम्ही मराठीमध्ये सांगितलं. हा नक्की सिद्धेश्वर संत गुलाब बाबा की जय. सागरवरून आता बापू सागरला गेले. बाबाची भक्त लांबून सिद्धेश्वर सुद्धा पंढरपूरमध्ये सुद्धा सुंदर असा मठ त्या ठिकाणी लांबून भक्त येतात. तुमचं मी मनापासून कौतुक करतो. तुम्ही एवढ्या लांबून आपल्या सोहळ्यासाठी येतात. मंडलिक महाराज व्यासपीठाला खऱ्या अर्थाने विचार जर केला तर जो बाबांच्या सोहळ्यामध्ये आला, कारण ना तोल करके देता है ना मोल करके देता है, ना तोल करके देता है ना मोल करके देता है, जब भी देता है गुलाब बाबा दिल खोल करके देता है. आणि मनापासून तोची एक दार शूळ जाता आणि फक्त मनामध्ये अंतकरणामध्ये तुम्ही म्हणा की बाबा माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे. आणि म्हणून नाही गुलाब हा संत. आणि म्हणून या खऱ्या अर्थानं इथं जगद्गुरु तुकोबरा सांगतात, वैष्णवा संगती सुखवाटी जीव आणि कमी देवा काय नेनो का. इथं गायला मिळतं, नाचाय मिळतं, उड्या माराय मिळतात. गायनाचे उडे आपोली या छंदे, मनाचे आनंदे आवडे. दुसऱ्या ठिकाणी जर नाचायला लागला त्याला जर थोडंसं वेगळं समजतं. तेजे पुढे नाचतात, सळीकडे नाचतात. इथं नाचल्यानंतर नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू झंगी. इथं नाचल्यानंतर असो ऐसा कोटी आठवायचे नाही. इथं नाचलं पाहिजे. एक आठवलंच मला, एक जणीच्या का मायमोलीच्या अंगामध्ये आलो होतो, ती नाचायला लागली. अंगात येते कोणाच्या येते म्हणजे दृष्टांतातले आहे बरं का. काही जणांच्या खरं अंगात येतं आणि काही जणांच्या खरं अंगात येत नाही. त्या मायमाऊलीच्या अंगात आलं, एवढीची नाचायला लागली, एवढी उड्या मारायला लागली. आणि नाचताना कमरेला पैशाची पिशवी होती, ती खाली पडली. पडल्याबरोबर तिनं मंत्र बदलला. तिनं चालू केलं, खाली काय पडलंय बघा, खाली काय पडलंय बघा, खाली काय पडलंय बघा. स्वतः मला घोटाळा झालाय दिसते, पैशाची पिशवी पडलेली दिसते. 10 रुपये जास्त असले तरी पण लोक सोडत नाही खाली पडले. ती पैशाची पिशवी होती, पटकन उचलून घेतली आणि जवळ ठेवली. तिला माहितच नाही हिचं चालूच, खाली काय पडलंय बघा, खाली काय पडलंय बघा. नवरीने ऐकलं, तिच्या कानाजवळ गेला, म्हणलं उचलून घेतलंय, उचलून घेतलं. असे नाचणारे असते. इथं नाचलं पाहिजे, इथं अंगात. अरे समाधीचे सुख सांडावो ऐसा या कीर्तने ब्रह्मरस. आणि म्हणून गायला मिळतं, नाचाय मिळतं, उड्या माराय मिळतात. गायनाचे उडी आपोलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीनं. आणि म्हणून इथं मात्र लाज, भय आणि शंका या गोष्टी बाजूला ठेवायच्या. अंतकरणामध्ये लाज घ्यायची नाही. आमच्या जनाबाईने डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. जनाबाई म्हणते या भरल्या बाजारामध्ये जाईल आणि देवा तुझं चिंतन करेन. ती जनाबाई सामान्य नाही. त्या जनाबाईला भगवान परमात्मा दळू लागायचा. जनाई करीते हरी भजन, जनाई करीते हरी भजन, जनाई करीते हरी भजन, जनाई करीते हरी भजन. जडिता से देवकी नंदन, जडिता से देवकी नंदन, जनाई
दळू लागायचा. जनाबाई म्हणजे सामान्य नाही. ओव्या गायची. ओव्या गाऊनी स्वरात दाशी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्री हरीने आणि आळ चोरीचा माझ्या घरी. काय गोड वाले. म्हणचाल का तुम्ही पाठीमागे गोड अशी आपण या ठिकाणी एकदम वेळेत थांबणार आहे. गोड म्हणा सर्वांना. यांना म्हणाय का सांगणार नाही. यांचा आवाज जरा थोडासा जाड आहे. दारावट तुम्हाला देवाने आवाज चांगला दिलेला. गोड आवाज दिलेला आहे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. पुढचा मला सर्वांचा आवाज छान आला. पाठिंबाचा पण छान आला. पाकिस्तान मला वाटते आलेला असतात. आणि त्या खरलाच्या रानात म्हशी कशा उदाहरण दिले तसं ना. एकदम स्वरामध्ये तुम्हाला परमेश्वराने एकदम सुंदर आवाज दिलेला आहे. गोड म्हणा. सुंदर माझी जाते ग फिरते बहुत. वाह वाह क्या बात. म्हणते ते बिचारी एवढ्या तल्लीन झाल्या माया मावल्या. मी सर रंगी रंगी रे श्रीरंगे काय आनंद आहे. एकदम रंगून गेला. रंगून गेला. गायनाची उडी याच्यामध्ये आनंद आहे. धन्यवाद. आणि म्हणून इथं या ठिकाणी आमच्या जाणाबाई मुक्ताबाई असे अधिक साधू संत मीराबाई लाजल्या नाहीत. रात्रीच्या महाराजांनी सांगितलं नाचुंगी 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 असं म्हणत पायात घुंगरा बाजून मीराबाई नाचली. लाज भय शंका दुराविलामान आणि तो मान सन्मान अभिमान या गोष्टी या ठिकाणी आणायच्या नाही. तो का म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. लोक म्हणतात सोन्यासारखं असावं. मी म्हणतो सोन्यासारखं नसावं. लोक म्हणतात सोन्यासारखं असावं. मी म्हणतो सोन्यासारखं नसावं. माणसानं असावं परिसासारखं. अरे ज्याच्या ज्याच्या संगतीमध्ये जावं त्याच्या त्याच्या जीवनाचं सोनं बनवावं. जीवनाला श्रीमंतीचा साज असावा परंतु त्याच्यामध्ये कधी पैशाचा माज नसावा. आपण सृष्टीचे पाहुणे आहोत मालक नाही. अरे बहुचार संपला की या देहाची राख झाली का माती झाली हे कळणार नाही. पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा मनाने हे श्रीमंत असावं. मंदिरावरती कळस सोन्याचा असला तरी नतमस्तक मात्र दगडाच्याच पायरीशी व्हावं लागतं. विठाला म्हणून महाराज सांगतात लाज भय शंका दुराविलामान इथं मान नको रे. देवाने सुंदर अशा मनुष्य जन्म प्राप्त करून दिलेला आहे. देवाने माणूस म्हणून जगी तुला पाठवलं पण तुला देव नाही आठवलं. पापच विड्या सार साठवलं माणसा आता तरी माणसात ये. हा मनुष्य जन्म मध्ये सहज नाही. मागाशी बोलून गेलो पाप आणि पुण्य हे दोन्ही समान झाले तर मनुष्य जन्म प्राप्त आहे. येणे ज्ञानेश्वरी ओव्याला येणे जन्मे मज ओळखावे येथेची उद्धारावे आणि येथेची तोडावे नरक यातनेशी. या जन्मात देव प्राप्त करून घेता येतो. या जन्मात राम म्हणता रामाची होईची. देव सुद्धा होण्याची ताकद मनुष्य योनीमध्ये आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे देवाने दिलेले सुंदर बँक आहे. शांताबाई देशमुख फार गोड होत्या. हरिनामाच्या बँकेमध्ये
ही बँक आहे हरिनामाची. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. पैसा बंगला गाडी सगळ्या गोष्टी शेवटच्या क्षणाला कामाला येतील हे सांगता येत नाही. परंतु केलेलं कर्म जर चांगलं असेल तर मात्र त्याचा गोड शेवट चांगला होतो. आणि म्हणून महाराज सांगतात या ठिकाणी मनुष्य जन्माला आल्यानंतर याची ही घडी देवाचे भजन. आणि म्हणून लाज भय शंका दुरावीला मान नकळे साधन या प्रती. आणि म्हणून हे सांगत असताना हे पांडुरंगा, हे माय बापा, हे गुलाबाबा, अरे तू सगळ्या जगाचा सांभाळ करणार आहेस. चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवी तो हरिवी. 50 लाखाचा बंगला बांधा परंतु शेवटची अंघोळ बाहेर आहे. 25 लाखाचं बाथरूम बांधा शेवटची अंघोळ बाहेर आहे. 50 लाखाचा बंगला बांधा कुठलीही गोष्ट प्राप्त करून घ्या. तुटला आयुष्याचा दोरा एर वाऊगा पसारा टाकुनी पळती. आणि म्हणून केलेलं कर्म चांगलं असेल उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीव खाणी. चांगलं कर्म केलं की चांगली गती आणि वाईट कर्म केले की वाईट गती आहे. आणि म्हणून हे पांडुरंगा, हे माय बापा, गुलाबाबा, तू सर्व जगाचा सांभाळ करणार आहे, सर्व जगाचा. आणि म्हणून माझा सांभाळ करणारा तूच आहेस. आणि म्हणून तुकोबारा आहे शेवटच्या क्षणामध्ये सांगतात माझा तू सांभाळ कर. तुका मने आता आपुल्याचा यासी. तुका मने आता आपुल्याचा यासी. आता आपुल्याचा यासी.
गायनाचे उडे आपले छंदे गायनाचे उडे आपले छंदे गायनाचे उडे आपले जाधववाडी गावकरी
चरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे आता आपल्या सायाशी आम्हा जगदीशी सांभाळावे सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझं मोकलीलो ऐसे नाही सर्व जगाचा सांभाळ करणारा भगवान परमात्मा सिद्धेश्वर संत गुलाबबाबा आहे भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग आहे आणि म्हणून त्याच्यावरती सर्व सोडून महाराज सांगतात द्यायचं मागे पुढे उभा किंबहुना माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाचे देव होय गुरु पडे देह भाव पुरवे वासना अंते ते आपणा पाशी ज्ञानेश्वरा पावले ज्ञानेश्वरा पावले धर्म कीर्तन सिद्धेस नेले येथे माझे उरले काही पायी कपण पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोही अंग समयुक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडी बडी विशेष तुमच्या कृपेची पोचणे जन्मोजन्मी तुका म्हणे झाली कीर्तन रूपे सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो सिद्धेश्वर संत गुलाबबाबांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो ज्यांच्या मार्फत या ठिकाणी परत जर कीर्तन आपल्याला ऐकायचं जर पाहिजे असेल तर या ठिकाणी जो चॅनल आहे भक्तियोग चॅनल तुमच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो ज्यांनी गोड अशी सिस्टीम दिली आहे अक्षय सिस्टीम गोड अशी पाहिजे अशी या ठिकाणी सिस्टीम दिली आहे त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्व टाळकर मंडळी दोन्ही शोधार बसलेले सर्व गुणीजन सर्व आहेत अधिकार आहेत गुरुजी आहेत सर्व आहेत सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतोय तत्पूर्वी या ठिकाणी आपल्या सप्ताहाच्या सोहळ्यासाठी कार्यक्रमासाठी श्री रोहिदास आबा लक्ष्मण भोसले उर्फ आबा म्हणतात आपले रोहिदास लक्ष्मण भोसले यांनी या सोहळ्यासाठी आपल्या सप्ताहासाठी 5,000 रुपये दिले आहेत एकदा सर्वांनी टाळे वाजवा त्यांच्यासाठी बोलून गेलो की तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार एक अलौकिक असं अंतकरणापासून दान केलेलं हे वाया जात नाही त्यांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो आपला नियमित 4 ते 6 काकडा आहे उद्या हे कीर्तन या ठिकाणी हरिभक्तपरायण किशोरी कुमारी ज्ञानेश्वरी घाडी यांचं होणार आहे उद्याही या ठिकाणी पारायण आहे आणि सिद्धेश्वर संत गुलाबबाबांचा या ठिकाणी गाथा आहे ग्रंथ आहे हरिभक्तपरायण व्यासपीठच्या आपले मंडलिक महाराज यांच्याकडे आहे ज्यांना खरोखरच आपल्याला वाचावं वाटत असेल जीवनाचं गुलाबाबाचं जीवन ते परिपूर्णतेने त्याच्यामध्ये मांडलेलं आहे कारण जसं सांगतात की वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी हॉटेलला आपण गेलंच पाहिजे किंवा न जायला जमत असेल तरी जर कमीत कमी गाथा जरी वाचलं गुलाबाबांचा तरी त्या अनुषंगाने आपल्याला तेवढंच पुण्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं आणि म्हणून ज्यांना गाथा पाहिजे 125 रुपये किंमत आहे ना या ठिकाणी महाराजांकडे आहे तरी ज्यांना गरज असेल त्यांनी या ठिकाणी घ्यायचं आहे परत एकदा सर्वांच्यासाठी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी विराम देतो विठाल जय जय सकाळचा नाश्ता या ठिकाणी सचिन अगतराव देवकर यांचा सकाळचा नाश्ता या ठिकाणी झालेला आहे मनापासून त्यांचा आभार व्यक्त संध्याकाळची संत पंगत आजची रमल कोंडिबा देवकर यांची आहे तसेच उद्याचा सकाळचा नाश्ता संतोष किसन देवकर यांचा सकाळचा नाश्ता आहे आणि उद्याची संत पंगत हरिभक्तपरायण आपले हनुमंत महाराज देवकर यांची होणार आहे आणि नियमित या ठिकाणी कार्यक्रम चालू राहतील यांनी सर्वांनी याची दक्षता घ्या ज्ञानदेव तुकाराम